पण खूप दिवसापासून चाललं होतं की मला तेल बनवायचं आहे। तर आता तेल म्हटलं की आपण बाजारातून शक्यतो केसांसाठी आणतो की हे तेल, पण माझ्या तर ह्याच्यानुसार आहे ना, मी एकदा तेल आणलं होतं आणि ते वापरलंही होतं, पण नंतर काय होतं थोड्या दिवसांनी पांढरे केस होतात, त्यामुळं मग तसं मी बाहेरचं तेल आणत नाही आणि लावतही नाही। तर असं नाही तर आहे ना, असंही आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिनची कमतरता असेल आणि खरंच होती बायकांच्या बाबतीत तर तसं होतं, आणि कॅल्शियम व्हिटॅमिन सगळ्याच गोष्टीची कमतरता कधी कधी भासते शरीराला आपल्या, आणि आपण आपल्याकडे तेवढी काळजी घेत नाही। आपल्या कुटुंबातील सगळ्यांची काळजी आपण घेतो पण स्वतःची काळजी घ्यायला विसरतो। तर माझ्या बाबतीत हे तसं झालं, मी तरी कसं अपवाद असेल ना त्याला, तर माझ्या बाबतीत हे तेच झाले। खूप दिवसापासून मी तेल बनवते ते, पण आता एक गॅप पडला, बनवलंच नाही आता खूप दिवस झालं। तर आज म्हणलं तेच बनवावं, कारण आपणही आपली काळजी घ्यायला पाहिजे। आता आहे ना खूप थंडी सुटली आहे आणि थंडीमध्ये केसांना आहे ना असं एकदम वृक्ष होतात, म्हणजे तेलकटपणा खूप असं होत राहत नाही थोडाही, त्यामुळं हे तेल वापरलं ना तर आपले केस ही व्यवस्थित राहतात। आपण काळजी घ्यायची ना तेवढी घ्यायची, त्यामुळे आपले केस ही छान होतात। आणि आता माझे केस आहेत छान आहेत, पण तरी पण आहे ना आता हिवाळ्यामुळे मला ते तेल बनवायचं आलं। आणि मी आहे ना डॉक्टरने मला सांगितलं होतं, म्हणजे माझ्या भावांनी सांगितलं होतं ते तेलही यूज करते, पण ते कधी हे कधी असं माझं चाललं असतं, पण तेही छान आहे। मी तेही कुठलं वापरते ते नक्की तुम्हाला सांगेल, आणि आता मी बनवते, मी कसं बनवते तुम्हाला सांगते, दाखवते म्हणजे की तेल कसं बनवणार आहे। हिवाळ्यात तसं सगळ्यांचेच केस गळतात बऱ्यापैकी, पण डॉक्टर सांगतात 100-200 गळले तर नॉर्मल आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त गळले, जास्तच असा पुंजका आला तर ते जरा भीतीदायक असतं, त्यामुळे मग आपल्याला ट्रीटमेंट करावं लागते। पण जरा कमी गळत असेल ना तर आपण थोडीशी काळजी घेऊन ही आपली केस गळती बंद करू शकतो। तर त्यासाठी मी एक ऑइल बनवते। तर आता हे ऑइल बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले, कढीपत्ता, कलोंजी, मेथीदाणा, परत कांदा, ॲलोवेरा जेल आणि जास्वंदीचं फूल आणि पान, आणि हे तेल घेतल्या। जर घाण्याचं म्हटलं ना तर सगळ्यात उत्तम। आता आहे ना ह्या साहित्याचं आपल्या केसाला काय काय महत्व असतं हे मी तुम्हाला सांगते। कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी असते, सी असते, प्रथिने, लोह, हे आपली केस गळती कमी करते आणि पांढरे केस कमी करण्यासाठी मदत करते। तसंच कांद्यामध्ये सल्फर असल्यामुळे केसाच्या वाढीसाठी कांदा खूप महत्वाचा असतो। रक्ताभिसरण सुधारते आपल्या कांद्यामुळे, नवीन केस येतात, गळती कमी होते आणि चमक वाढते आपल्या केसाला कांद्यामुळेच। तसंच ॲलोवेरा जेल जर फ्रेश असेल ना ते खूप महत्वाचं, आणि ॲलोवेरा जेलमुळे आपले केस आहे ना कोरडे होत नाहीत, मऊ एकदम होतात, आणि प्रथिने असते, विटॅमिन आहे ना ई, ए, सी, हे सगळे विटॅमिन आहे ना ॲलोवेरा जेलमध्ये असतात, आणि हे नैसर्गिक प्रकारचे आपल्या केसांना चमक देतात। कलोंजीमध्ये तर अँटीटॉक्सिंट असतात, ओमेगा फॅटी ऍसिड असतात, त्यामुळे ते ना आपल्या केसाची गळती कमी करतात, आपल्या केसांना एक प्रकारचं छान पैकी पोषण देतात, आणि केसांच्या वाढीसाठी ते महत्वाचं असतं। तसंच मेथी दाण्यामध्ये प्रोटीन्स असतात, निकोटीन ऍसिड असतात, त्यामुळे आपल्या केसांना बळकट करण्याचं काम आहे ना मेथी दाणे करतात। आता आहे ना मी एका कढईमध्ये पूर्ण, म्हणजे आपल्याला जेवढं तेल बनवायचंय तर आता थोडं प्रमाणातच मी बनवणार आहे, तर ते तेल घेतले आणि लो फ्लेमवरच आपल्याला गरम पहिल्यांदा करायचं। आता अजून म्हटलं ना मेथीदाणामध्ये लेथिन नावाचा एक केसांना असं नैसर्गिक ओलावा देणारा आहे ना घटक असतो, आणि त्याच्यामुळे आपले केस आहे ना एकदम छान होतात। आणि जास्वंदीचं फूल आणि पान हेही महत्वाचं असते, त्याच्यामध्ये अमिनो ऍसिड असते, विटॅमिन ए असतं, सी असतं, ते मुळांना आपल्याला पोषण देतं। आणि आहे ना जास्वंदीचं आपण नुसती पेस्ट लावली ना ते पण आहे ना कंडिशनर सारखं काम करतं, आणि एक प्रकारची चमक येते आणि छान मऊ होतात। त्यामुळे ना जास्वंदीचं असंही आपण लावू शकतो आणि तेलही चांगलं बनवू शकतो। तर आता मेथी, हे सगळं साहित्य आपल्याला तेलातच टाकायचे। आता तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यात कढीपत्ता, जे साहित्य मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं होतं ते सगळं साहित्य आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। त्याच्यामध्ये मी आता काय काय टाकलं मी तुम्हाला सांगते। कढीपत्ता, जास्वंदीचं फूल, कांदा, कांद्याचे टरफलही टाकायचे, तेही चांगलं असतात, म्हणजे त्याच्यातही पोषण असतं। त्यानंतर
कांदा पूर्ण असं छोट्या छोट्या चिरायचा आणि ते टाकायचं आणि पानं आहे ना मी कापून टाकले, जसे तोडून टाकले जास्वंदीचे ते आणि जास्वंदीचं फूल, आणि तुमच्याकडं फुलं नसतील तर पानंही टाकलं जाते आणि कलोजी. आता इथे आहे ना माझ्याकडे हे नव्हतं सॉरी जवस, तर ते जवसही टाकायचं 1 चमचा. तर जवसाने केस एकदम मुलायम होतात. जवस आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं, तर तेही टाकायचं. आणि हे मंद आचेवर आहे ना चांगलं, जोपर्यंत हे सगळं काळपट होत नाही तोपर्यंत ह्याला चांगलं असं म्हणजे तळूनच घ्यायचं म्हणायचं, तळून घ्यायचं. त्यामुळं असं केसांमध्ये त्याचा अर्क उतरतो आणि आपल्या केसांना पोषण मिळतं त्याच्यापासून. आणि याच्यामध्ये ना अजून एक गोष्ट सांगते, याच्यामध्ये मी 2 लवंग कशामुळे टाकते, तर आपल्या केसामध्ये कोंडा होतो, कधी कधी खाज येते, तर लवंग 2 टाकल्याने ना ते कमी होतं. आता लवंग मी कमी प्रमाणात टाकले, आता कोणाकोणाला सूट होतं कोणाला नाही, तर मला सूट होतं. प्रत्येक वेळेस आहे ना मी असंच टाकते. बरं, हिवाळ्यात तर आपल्याला काळजी घ्यावीच लागते, पण हिवाळ्यात आहे ना आपण थंडी वाजते त्यामुळे गरम पाणी घेतो, गरम पाण्याने केस धुतो, त्यामुळे हे आहे ना केस गळतात. आपल्या हिवाळ्यात खूप जणांचा प्रॉब्लेम असतो की केस गळती होते, आणि गरम पाण्याने तो होतो. परत आपण केस वाळवण्यासाठी जो ड्रायर वापरतो ना तोही आहे ना त्याच्यानेही केस गळतात. कधी कधी असं वाटतं आपला हार्मोनल इनबॅलन्स झाल्यामुळे ही केस गळतात आणि शरीरात म्हणजे शरीरात काहीतरी बदल झाला आहे असं वाटतं आपल्याला. त्यानंतर आहे ना आहारात काहीतरी बदल झाला आणि झोप नाही झाल्यावर ही केस गळतात. आता ह्या गोष्टीला आपण थोडंफार कमी केलं ना तरी पण आपली केस गळती कमी होते. तेलाने बरोबरच आपला आहारही तेवढाच महत्त्वाचा पाहिजे, म्हणजे आहार व्यवस्थित पौष्टिक असा पाहिजे. जर आपण आहे ना बाहेरचं जास्त खात असेल ना तरी पण आपला हे होतं, कोल्ड्रिंक घेतल्यावरही जास्त गळतात केस म्हणतात, तर तेही टाळायचं. आणि हेल्दी जेवण करायचं, आपल्या घरचंच असावं पण हेल्दी असावं. असं जेवण केल्यानंतरही आपले केस व्यवस्थित होतात. तर आहे ना इथं मी अगोदर आहे ना थोडंसं काळपट होईपर्यंत म्हणजे ब्राऊन होईपर्यंतच मी फक्त हे करून घेतलं आणि तसंच सोडून दिलं थंड होण्यासाठी. आणि थंड होण्याचं म्हटलं तरी त्याची प्रोसेस चालूच राहते थंड होईपर्यंत, तर त्याचा अर्क उतरतो त्याच्यामध्ये, म्हणून मग तसंच ठेवून द्यायचं आणि थंड झाल्यानंतर गाळून घ्यायचं. आता आणि कलर आहे ना ह्या तेलाचा चेंज झालेला असतो, पण हे आता एकदम प्युअर तेल झालं. आणि जर तुम्हाला असं वाटलं की म्हणजे ना काचेच्या भरणीत भरून ठेवायचं नाही, तर आता माझ्याकडे ना हे इंदुलेखाची बॉटल आहे, तर ते मला लावण्यासाठी असं व्यवस्थित आहे, त्यामुळं मग मी त्याच्यात भरते आणि लावते. आणि जर तुमची जास्त केस गळत असेल ना थोडंसं कोमट करायचं आणि मग केसांना मालिश करायची, इतकी झोप ही छान लागते. आणि एकदम लावल्यानंतर आहे ना त्याचा कढीपत्त्याचा आहे ना स्मेल असं आपल्याला थोडंसं जाणवतं. जर छान वाटत असेल ना तर खरंच खूप छान वाटतो तो. तर केसांची काळजी हिवाळ्यात कशी घ्यायची ना ह्या रिलेटेड मी व्हिडिओ अजून टाकणार आहे. तर हिवाळ्यात आहे ना आपले थोडीशी काळजी सगळ्याच गोष्टीत घ्यावी लागते. आणि तेल आहे ना आपल्याला आठवड्यातून 2दा तरी आपल्या केसांना लावायचं केस धुण्याच्या अगोदर. आता म्हणतात केस ना तेल 1-2 तासापेक्षा जास्त लावू नये, पण आहे ना मी पहिल्यापासूनच केसांना जास्त तेल लावते रात्री झोपताना. आणि आता मूळ मुद्दा माझा काय झालाय माहिती का, आता थोड्या दिवसापूर्वापासून माझे आहे ना केसाकडे लक्ष नाहीये, थोडंही नाहीये. मूळ म्हणजे माझी झोपही होत नाहीये, त्यामुळे थोडंसं केसाकडे माझं दुर्लक्षच झालंय. म्हणजे मूळ म्हणजे माझ्याकडनं 2 दिवस कधी होतात की केसांना हात फक्त वरतूनच मी केस पिंचरते. तर असं होणार नाही. आता मी हिवाळा चालू आहे तर चांगल्या प्रकारे काळजी घेणार आहे आणि याने ना मी व्यवस्थित लावू शकते आणि स्वतः लावू शकते. त्यामुळं मग मी ही बॉटल प्रेफर करते. नाहीतर आहे ना हाताने आपल्या बोटाने लावलं तरी चालतं, पण ह्याच्याने ना मला आता सवय लागली त्यामुळं असं परफेक्ट होतं. आणि इंदुलेखाही लावून बघितलं मी आणि नंतर माझं असं झालं की थोड्या दिवसांनी माझे केस पांढरे व्हायला लागलेत. असं वाटलं, आधी वाटायचं खूप छान आहे चांगली आहे, पण नंतर मला असं वाटायला लागलं माझे थोडे केस पांढरे होते, म्हणून मी ती बंद केले. पण माझ्याकडं मी एकच बॉटल वापरली, तर ती बॉटल मी जपून ठेवली. तिचाच उपयोग मी केसाला आता तेल लावण्यासाठी करते आणि 4 मिनिटं तरी मी अशी मालिश करते राऊंड. माझ्याकडे आहे ना असं मालिश करायचं पण आहे आणि त्याने हे केलं तरी असं रिलॅक्स वाटतं. आणि जेवढं तुमचं डोकं रिलॅक्स राहील ना तेवढं असं केसांच्या वाढीसाठी चांगलं आहे. तर आपल्याला आहे ना काळजी ही तेवढीच घेतली ना तर खूप छान केस होतात. आणि
मुलींचं म्हणा केस असणं म्हणजे एक प्रकारचं छानपैकी सौंदर्यात वाढ होणारी गोष्ट म्हणजे केसच आहेत. त्यामुळं केसांची काळजी घ्यावी लागते. कधी कधी आहे ना एखादी गोष्ट कमी असेल तरी चालतं, पण केस आणि इतकं सौंदर्य वाढतं. जर आपण मेकअप नाही केला पण केस व्यवस्थित असेल ना तरी पण चालतं, इतकं छान दिसतं. तसंच असतं. त्यामुळं केसांची जेवढी काळजी घ्याल कमी. आणि आता हिवाळा आहे, हिवाळ्यात तर केस तुटतात आणि कोरडे कोरडे होतात. तर त्यापासून हे करण्यासाठी हे तेल एकदम उपयोगी आहे. आणि याच्यामध्ये तर मी तुम्हाला सांगितले की किती आपले घटक आहे. बाजारात मिळणाऱ्या तेलामध्ये किती प्युरिटी असते, त्याच्यामध्ये किती प्रमाणात केमिकल असतं आपण सांगू शकत नाही. पण घरी बनवलेलं तेल किती उपयोगी आपल्या शरीरासाठी नाही, केसासाठी खूप महत्वाचं असतं. तर त्यामुळं आपण घरी बनवलेलं फ्रेश तेलच वापरू, कारण बाहेरचे आपण कुठल्याच गोष्टीची गॅरंटी आजकाल देऊ शकत नाही. त्याची मालिश छान करून घेतली केसांना आणि आता केस असेच रात्रभर ठेवणार आहे. आणि जर तसं आपल्याला वाटतं तर पिलोवर आहे ना आपला दुसरा कपडा टाकायचा आणि झोपायचं. आणि सकाळी उठल्यानंतर आहे ना आपल्याला केस धुवायचे आहेत. आणि तुम्ही जो रेग्युलर शॅम्पू वापरता तो वापरला तरी चालतो, पण आहे ना शिकाकाई असेल तर ते बेस्टच. पण आता माझी ही संपली आहे, तर मी जेव्हा शिकाकाई पावडर बनवेल तेव्हा तुम्हाला मी नक्की दाखवेल मी कशी बनवते. तर त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवेल की खूप छान केस होतात. आता रिझल्ट म्हणला ना तुम्ही एका दिवसात कुठल्याच गोष्टीचा येत नाही, तरी पण आहे ना एकदम सॉफ्ट होतात. आणि थोडा रिझल्ट तुम्हाला दिसायला येतो, एकदम काही दिसणार नाही, पण खूप छान केस होतात. आणि गळती केसाची आणि आपले थोडे कधी कधी पांढरे केस व्हायला लागतात ना, तर तेही कमी प्रमाणात होतात नंतर. जर आता आपण आहे ना बारके ऐकलेत ना त्याचे प्रमाण कमी होतं. तर त्यामुळे हे काळजी, आणि हिवाळ्यात आपल्या केसांची काळजी घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि हा काळ जर आपण काळजी घेतली ना आपले केस एकदम मुलायम आणि शायनी होतात आणि वाढही छान होते केसांची. तर चांगला चालू झालाय. हिवाळा एकदम थंडी वाढली आहे एकदमच, त्यामुळं केसाची काळजी तसेच त्वचेची काळजी ही घ्यावी लागणार आहे आपल्याला. त्वचेची काळजी रिलेटेड व्हिडिओ मी नंतर नक्की टाकेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.